हॅलो. माय ट्रॅव्हल डायरीज भैरवगड टू कात्रा पार्ट 2. जर तुम्ही पार्ट 1 नसेल पाहिला तर मी इथे लिंक ॲड करतो. आणि जस्ट टू रिवाइज, पार्ट 1 मध्ये काय काय होतं तर आम्ही कुमशेतला पोहोचलो होतो 14 जानेवारीला सकाळी. आणि तिथून मग शिरपुंजीचा भैरवगड आम्ही जानेवारीच्या गळीतून केला होता. तिथे पाणी वगैरे भरून घेतलं आणि मग घनचक्करच्या दिशेने आम्ही चालायला लागलो होतो. सो मॅपमध्ये जर बघितलं आपण तर घनचक्कर हा इथे आहे, घनचक्कर टॉप, आणि भैरवगड शिरपुंजी इथे आहे. हा बऱ्यापैकी आडवा पॅच होता आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन्ही साईडला इथे खूप छान व्ह्यू होते, कारण इकडे भंडारदरा, रतनगड, AMK ची बाजू, या साईडला माळशेज, हरिश्चंद्र, कलाड अशी सगळी बाजू दिसत होती. त्यामुळे चालायला इथे खूपच छान होतं. अवघड पॅच असा कुठलाच नव्हता इथे. फोटोमध्ये एकदा दाखवतो. जसं मी लास्ट टाइमला म्हणलं होतं तसं एक दोन तीन गोष्टी त्यातनं मिस झाल्या होत्या सांगताना. त्या एकदा चेक करतोय. हरिश्चंद्रची बाजू जी दिसत होती तिथे हे जे छोटस टोक आलंय वरती, ते रोहिदास वरचं टोक आहे. त्यानंतर ह्या बाजूला इथे कलाडगड दिसतोय. हा नाफ्त्याचा वरचं टोक आहे, म्हणजे हा मध्ये नळीची वाट आणि कोकणकडा झाकला गेलाय. ही तारामतीच्या डोंगराची वरची बाजू असेल, आणि सीतेमाईचा डोंगर वगैरे, आणि ह्या पलीकडच्या साईडला हा दौंड्या बहुतेक असावा. असं सगळं या साईडला दिसत होतं. जर मार्किंग मध्ये काही चुकलं असेल किंवा सांगताना आत्ता जस्ट काही चुकलं असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट मध्ये. गाईचा जो वाडा होता त्यांनी छान गोरे सोडली होती, आणि तो दशरथ पोरे जो होता तो आमच्यासोबत गप्पा मारत होता. त्यामुळे आम्ही निवांत घनचक्करच्या माथ्यावरती बसून गप्पा मारत होतो त्यांच्याशी. आणि मग तिथनं थोडंसं वरती गेलो आम्ही. हा पॅच असा थोडा चढायचा होता. वरती गेल्यानंतर समोर पूर्ण भंडारदऱ्याचं पाणी दिसत होतं निळशार. आणि पलीकडच्या साईडला हा जो सगळ्यात उंच टोक दिसतंय तुम्हाला ते कळसुबाईचं आहे. त्याच्या डाव्या त्याला सगळे ते किरडा साकिरा वॉटेवर ती सगळी रांग आहे. इथे AMK आहेत. डाव्या हाताला एकदम कोपऱ्यात रतनगडच्या उजव्या साईडचा खुट्टा तुम्हाला दिसतोय. आणि अजून एक फोटो आहे त्याच्यामध्ये पाबरगड सुद्धा पाण्याच्या राईट साईडला व्यवस्थित दिसतोय. कुठे गेला तो? हा, हा इकडे पाबरगड वगैरे दिसत आहे. हा पॅनोरामा. आणि या डाव्या साईडला इथे हे जे उंच दिसतंय ते गव्हाळदेव आहे. घनचक्कर आणि गव्हाळदेव हे महाराष्ट्रातल्या टॉप ची जी शिखरं आहेत त्याच्यातले आहेत. आय थिंक घनचक्कर चौथे आहे, गव्हाळदेव त्याच्याही वरचे आहे, म्हणजे थर्ड नंबरचं आहे शिखर. हा ते दशरथ पोरेमा जे होते गुराखी, त्यांचा फोटो आहे. मागे हरिश्चंद्र दिसतोय. या व्हिडिओमध्ये पण ते आम्हाला सगळं तिथे एक्सप्लेन करत होते की कुठल्या बाजूनी येऊ शकतो किंवा घनचक्करला वरती यायला कुठले अप्रोच आहेत वगैरे, हे सगळं तिथे आम्ही बोलत होतो त्यांच्याशी. आसवले मामा सुद्धा होते. घनचक्करला एक दोन अप्रोच आहेत नक्की. हा इकडे भंडारदऱ्याचं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित दिसतंय. हे सगळं झाल्यानंतर आम्ही गव्हाळदेवाला जायला पुढे निघालो इथे वरती. आता आमचं सगळ्यात मेन उद्दिष्ट होतं की रात्रीचा जो मुक्काम आम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी पाणी कलेक्ट करण्याचा. तो सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता, कारण आमचा पुढच्या दिवसाचा सगळं शेड्यूल हे पाण्यावरच डिपेंड होतं. आमच्याकडचं पाणी जर संपलं असतं रात्री तर हे सफिशियंट आम्ही घेऊन ठेवलं होतं. शिरपुंजीच्या भैरवगड वरूनच भरून ठेवलं होतं बऱ्यापैकी. पण तरी स्वयंपाकाला किंवा बाकी सगळ्या गोष्टींना पाणी गरजेचं होतं. तर हा जो फोटो आहे तो थोडा उतरून, म्हणजे घनचक्कर कडनं आपण गव्हाळदेवकडे जातो तेव्हा
थोडंसं उतरून मग वरती जावं लागतं असं आतमध्ये येऊन. हा आय थिंक डायरेक्ट वरती पोहोचल्यानंतरचा फोटो आहे. गव्हाळदेवला आम्ही बॅगा घेऊन गेलो नव्हतो आणि इथे एक मध्ये जो एक पॅच होता तिथे मी बॅगा ठेवल्या होत्या आणि तसेच फास्ट वरती गेलो होतो. वरती फारसं काही नाही, एक झेंडा आहे आणि एक देवस्थान आहे तिथे. पण वरनं हा मागे आजोबा असेल किंवा इकडचा कात्राबाईचा भाग असेल, पलीकडच्या साईडला रतनगड आणि कुट्टा हे खूप जवळ दिसत होते आता, कारण आम्ही त्या रेंजच्या जवळ चाललो होतो. त्यानंतर इकडे थोडी फुलं पण उगवली होती गव्हाळदेवच्या राईट साईडला खाली उतरल्यानंतर. दुसरा एक ग्रुप जो आम्हाला मगाशी दिसला होता ना, तर त्यांच्यातला जो वाटाडा होता त्याला रस्ता फारसा नीट सांगता येत नव्हता त्यांना किंवा सापडत नव्हता. तर मग ते असोले मामांसोबत बोलून चर्चा करून रस्ता ठरवत होते त्या दुसऱ्या ग्रुपचा. पण तेव्हा आम्हाला छान फोटो मिळाला. ते दोघं बोलत होते आणि मागे सगळी आजोबा, कात्राबाई, रतनची रेंज दिसत होती. आणि इकडे रोहित बसला होता तेव्हा मस्त मागे AMKची सुद्धा रेंज मस्त दिसत होती. एक सेकंद. हा, तर हा मदन, इकडे अलंग, छोटा, इकडे साकिरा वगैरे अशी नाव आहेत बरीच. त्याचं ओंकार दादांनी मार्किंग केलं होतं, तर ते फोटो फेसबुक वरती वगैरे मिळून जाईल. साकिरा, किरडा आणि इकडे कळसुबाई. रेंज असेल म्हणजे विजिबिलिटी असेल तर इकडे फार भितनगड वगैरे सुद्धा मागे दिसतात. अजून एक महत्वाचं म्हणजे गवळदेवला ही अशी विचित्रच छोट्या नारळीची किंवा पोफळी आपण म्हणतो ना, तशी या प्रकारची एक वेगळीच झाडं दिसत होती. त्या भागात पाणी सुद्धा होते. वरती एक टाकं होतं आणि हे अशा प्रकारची काहीतरी वेगळीच झाडं दिसत दिसत होती. सो तिथे काही वेळ फोटो काढून वगैरे आम्ही खाली निघालो, म्हणजे कात्राबाईच्या खिंडीकडे मुडाकडनं जायला. सो मुडा हे बेसिकली छोटंसं टेकाड आहे, तसा फार मोठा डोंगर नाहीये. आणि गव्हाळदेव उतरून हा डोंगराला वळसा करून आम्ही त्या मुडाच्या इथे पोहोचलो होतो. हा एक वाटेतलाच फोटो आहे. गव्हाळदेवच्या शेजारच्या डोंगराच्या बोटात एक छान असं एक नॅचरल गुहा किंवा असं खळगं म्हणू शकतो आपण, ते असं बनलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला आसवले मामा जे म्हणले होते की आपण जिथे मुक्काम करू शकतो तिथे आम्ही पोहोचलो. म्हणजे ती जागा अशी खूप छान होती आणि इथूनच मग आम्हाला पाणी मिळणार होतं. तर मग हे बघा, हे अशा प्रकारे इथे वस्तीला राहतात गुराखी वगैरे, त्यामुळे त्यांनी छान झाडांची सावली अशी बनवली होती आणि इथेच आम्हाला मुक्काम करायचा होता ऍक्च्युली. तर इथे सारंग थांबला आणि मी, रोहित आणि आसवले मामा असे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि कॅन जे असतील ते घेऊन आम्ही पाणी घ्यायला निघालो होतो. तर इथे झालं असं की आम्ही जवळपास एक अर्धा पाऊण तास या डोंगराच्या डाव्या साईडला उतरलो, पलीकडच्या साईडला. आणि तिथून मग पाण्याचा जो स्पॉट होता तो होता. तर प्रॉब्लेम असा झाला की तेव्हा आम्ही त्या पाण्याच्या स्पॉटला पोहोचलो, तर तिथलं पाणी हे गढूळ झालं होतं किंवा खराब झालं होतं आणि ऑलमोस्ट संपलंच होतं ते. तर मग तो खूपच एक मोठा काय म्हणता येईल शॉक होता आम्हाला. सवले मामा म्हणले की कदाचित माकडं वगैरे येतात त्या स्पॉटला आणि त्यांनी ते डिस्टर्ब केलं असेल पाणी किंवा पिऊन टाकलं असेल, असं काहीतरी झालं असावं. पण तो एक अर्धा पाऊण तास आमचा वाया गेला. आम्ही वरती परत आलो 20 मिनिटात घाईघाईत. आता डिसिजन घ्यायचा होता की
कात्राबाईकडे जायचं का नाही, कारण पुढे पाणी मिळणार आहे की नाही हे माहीतच नव्हतं आम्हाला. पण असवली मामांनी आम्हाला गॅरंटी दिली की आपण जेव्हा कात्राबाईच्या खिंडीकडे जातो त्याच्या अलीकडे डावीकडे परत जंगलात पाण्याचा टाका आहे, पाण्याचं स्थान आहे. तर तिथे आपल्याला मिळू शकतं पाणी. पण आम्हाला ती रिस्कच होती, कारण तिथे सुद्धा नसेल पाणी तर करणार काय? मागे यायला काही चान्स नव्हता. पण तरी मग थोडा वेळ विचार करून आम्ही ती रिस्क घेतली. यावेळी मी इथे थांबलो, म्हणजे हा जो फोटो आहे, सारंग, रोहित आणि आसावले मामा आहेत. ते आसावले मामा त्यांना पाण्याचा स्पॉट दाखवतायत. मागे इकडे कात्राबाई दिसते. तर मी इथे थांबलो होतो आणि इकडनं हे तिघजण खाली उतरले एक 15-20 मिनिट, आणि तिथून मग त्यांना तो पाण्याचा स्पॉट मिळाला. आपण गार्मिन मध्ये दिसतंय का बघू एकदा ते. हा, इथे बहुतेक मार्क जे केलेलं आहे ना, हा इथे ते. तर इथे मी आणि रोहित उतरलो होतो आधी, जिथे हा पठार आहे. तिथे काही पाणी मिळालं नाही. मग हे तिघ जण इथनं खाली उतरले ना, इथं त्यांना ते पाणी मिळालं नशिबाने, आणि मी इथे त्यांचीच वाट बघत होतो. मग पाणी मिळाल्यानंतर आम्ही कात्राबाईच्या खिंडीकडे चालत निघालो होतो. तर पाणी मिळाल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो, कारण पुढच्या दिवसापर्यंत तरी आम्हाला काही गरज नव्हती. हा मुड्याचा फोटो आहे. आणि आता इकडे मागे आजोबाचं टोक पूर्ण दिसायला लागलं होतं. त्यामुळे आता कात्राबाईची खिंड फारशी काही लांब नव्हती. इव्हन कात्राबाईच्या राईट साईडला जो सुळका आहे, आय गेस बाणच असेल तो, आणि त्याच्या मागे रतनगड आणि खुट्टा असे छान दिसायला लागले होते. त्यामुळे आम्ही खूप जवळ बसलो होतो. फायनली ही कॅम्पिंगची जागा, ज्याला हिरडीची खाच असं म्हणतात. हिरडी एक वनस्पती आहे, आणि खिंडीच्या अलीकडे म्हणजे डोंगराच्या खाचेत असल्यामुळे त्याला गावकऱ्यांनी नाव दिले हिरडीची खाच म्हणून. तर तिथली जागा आम्हाला आसवले मामांनी मुक्कामासाठी ठरवली होती. हे खूप मस्त जागा होती, म्हणजे या साईडला प्रोटेक्शन होतं त्याला कात्राबाईचं, आणि अलीकडच्या साईडला मुळाच्या पुढचं जे टेकाड आहे त्याचं प्रोटेक्शन होतं. इथे असा आम्ही एक टेंट टाकला होता. लांब लांबपर्यंत काही डिस्टर्बन्सचा चान्सच नव्हता. आम्ही चौघच जण होतो. तर आम्ही कॅम्प सेट केला इथे, सगळं काढलं, थोडंसं खाऊन घेतलं, आणि सनसेटसाठी आम्ही रेडी झालो होतो. मग बॅगा वगैरे तर सगळ्या आम्ही इथेच ठेवल्या टेंटमध्ये. आणि हे जे झाड दिसतंय याच्या मागनं एक छोटंसं टेकाड वरती जात होतं. तिकडनं रतनगडी दिसत होता, आणि मागचे सगळे डोंगर सुद्धा दिसत होते छान. आता हा सनसेट व्हायला आला होता आजोबाच्या माथ्यावरनं, आणि सगळे निवांत गप्पा मारत आम्ही बसलो होतो. मग थोडे फोटोचे प्रयोग करणं चालू केलं. थोडं इंस्टाग्राम किंवा बाकीच्या बऱ्याच विषयांवरती चर्चा झाल्या. आता सगळ्या इथे सांगता नाही येणार. मग रोहितला उभं केलं, त्याच्या डोक्यावरती वगैरे स्वतः उभं राहिलो. ते काहीतरी जोक वगैरे झाले असावेत. आणि मग फोटो वगैरे काढून झाले. सनसेट ऑलमोस्ट झाला, लवकर होता. हा, ते भंडारदऱ्याचं खूप पाणी छान दिसत होतं वरनं. आजोबाचा आजोबाच्या मागनं सनसेट होत होता, आणि सनसेट झाल्या झाल्या थंडी वाढली, आणि आम्हाला माहित होतं, त्यामुळे थोडंसं स्वेटर वगैरे घेऊनच आम्ही वरती गेलो होतो. रतनगडच्या मागच्या साईडला आता थोडीशी विजिबिलिटी वाढली होती शॅडोज मुळे. सो तिथे आम्ही फोटो वगैरे काढले, आणि मग टेंट मध्ये परत आलो. सो रात्रीचा जो काही स्वयंपाक असेल त्याची तयारी सुरू केली होती. हा एकदम अंधार पडायच्या जस्ट आधीचा फोटो आहे. आणि मग शेकोटी वगैरे पण पेटवायच्या हालचाली सुरू केल्या आम्ही. या ट्रेकला सारंगने काय केलं होतं की दरवेळी आम्ही ते प्रिपेर्ड
रेडी टू मिक्स आणतो फूड आणि मग ते पातेल्यात पाणी टाकून गरम केलं की ते होऊन जातं दीक्षित फूड. आणि यावेळी अजून एक वेगळं मिळालं होतं जे ड्राय मॅगी किंवा एक राईस असतो तो मिळाला होता. त्यात जस्ट एक गरम पाणी टाकायचं आणि ते 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं. ते रेडी होतं. जराशी वेगळी टेस्ट होती पण कष्ट कमी होते त्याला म्हणजे पातेलं आणि त्याच्यावर सगळं तेल सगळं न्यायची गरज नाही पडली. आणि इव्हन अस्सोले मामांना पण आम्ही आमच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं. त्यांना ते सगळं थोडंसं शहरी खाण्याची सवय नव्हती. बट दुसरा ऑप्शन नव्हता. त्यामुळे मग त्यांना ते आवडलं. आता झोपताना आम्हाला टेंट ऍक्च्युली एकच होता. पण सारंग आणि अस्सोले मामा म्हणले की ते शेकोटीच्या बाजूलाच झोपतील. मग मी आणि रोहित टेंटमध्ये झोपलो. आता दुसरा दिवस खूप मस्त होणार होता. म्हणजे तिसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल कात्राबाईला काय दिसलं किंवा तिकडनं आम्ही परत कसे आलो हा पार्ट इंटरेस्टिंग होता. आतापर्यंतचा दिवस खूपच मस्त होता. कारण सगळ्याच साईडनी प्रचंड भारी नजारे इथे मिळतात या ट्रेकला. आणि अवघड असं मेन काहीच नव्हतं. फक्त तुमचा स्टॅमिना बॅक घेऊन चालायचा पाहिजे होता. आमचं नशीब खूप छान होतं कारण पाणी आम्हाला मिळालं वेळेवर. त्यामुळे आम्हाला ट्रेक पूर्ण करता आला नीट. चल आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होण्याची आम्ही वाट बघत झोपलो. धन्यवाद.